उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे, एकूणच काय भावना आहेत त्यासाठी? उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर नॅचरली उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्याला आनंदच होत असतो. ही संधी आहे, हा सन्मान आहे. मला बरं वाटतंय, मला आनंद होतोय माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, कारण ते 5 वर्ष सतत प्रतीक्षा करत होते आणि अथकपणे ते माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्यासाठी मला आनंद होतोय. मला दुःख होते की ते 5 कार्यकर्ते ज्यांनी स्वतःचा जीव दिला माझा पराभव न पचू शकल्यामुळे, आज मी हे त्यांना समर्पित करते. आजचा दिवस, आजची संधी. पण त्यांनी हे केलं याचं मी समर्थन नाही करू शकणार. त्यामुळे कोणी असं प्रेमापोटी असं करू नये एवढंच मी परत सांगेन. आणि माझे पक्षातले श्रेष्ठी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, आमचे अमितभाई शहा, नेते आमचे आणि ते जगाचे नेते नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानते. आणि आमच्या राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस, आमचे बावनकुळे, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि पूर्ण कोर टीमचे सुद्धा मनापासून आभार मानते. येणाऱ्या काळामध्ये मंत्रिमंडळात पंकजा मुंडे संपूर्णतः हा विषय संघटनेचा निर्णय आहे आणि संघटनाच ठरवेल याचा मला विश्वास आहे. ते त्यांचा निर्णय घेतील. आम्ही आमचं काम करत राहायला पाहिजे. संघटनेचा विषय असल्यामुळे मी त्याच्यात काही भाष्य करणार काही नव्या पर्वाची नवी सुरुवात झाली, काय संकल्प असणार आहे? मला माहीत नाही नवीन पर्व वगैरे सुरू झालं आहे का, पण माझ्यासाठी एक नवीन जुनाच सगळं आहे. फक्त परत इथे यायला मिळालं. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये 5 वर्ष राहिले, दिल्लीत राहिले आणि आपल्या महाराष्ट्रापासून दूर होते. आता परत आल्यावर एकदम छान वाटतंय. अगदी कालच आले होते असं वाटतंय. वाटत नाही की 5 वर्ष गेले मला.